आताच जेव्हा लाथे हाणी, तेव्हा लेकुरा राखावे कोणी, जीविताशेवर सोडिले पाणी, माधवरावांनी ते समयी. काही काळ गेल्यानंतर बाबा होता स्थिर स्थावर, माधवरावांनी केला धीर, जाऊन वर बैसले. बाबा म्हणाले न सोडी धीर, काहीही मनी न करी जिकीर, बरे होईल सोडी फिकीर, दयाळू फकीर सांभाळील. घरी जाऊन स्वस्थ बैस, घराबाहेर जाऊ नकोस, राही निर्भय निश्चिंत मानस, ठेवी विश्वास मजवरी. मग ते माघारा घरास पोहोचण्याचाच अवकाश, बाबा पाठविते झाले तात्यास, समाचारास निरोपासह. निजू नको त्याला म्हणावे, घरचे घरी फिरत रहावे, वाटेल ते खुशाल खावे, सांभाळावे हे इतुके. काका साहेब दीक्षितास, बाबाही वदले ते निशीस, लहर येईल त्यास रात्रीस, निजावयास देऊ नका. असो ऐसी सावधगिरी, ठेविता बाधा पळाली दुरी, जळजळ थोडी राहिली खरी, अंगुली भीतरी विषाची. पुढे तीही बरी झाली, कैसी भयंकर वेळ टळली, ऐसी कनवाळू साई माऊली, कृपा हेलावली भक्तार्थ. चढू नको भटुरड्यावर, ऐसे बाबांचे शब्द प्रहार, ते काय माधवरावांवर होते प्रेरिले बाबांनी. माधवरावांस अनुलक्षून नव्हते की ते शब्दसंधान, दंशकारक विखारा लागून अनुज्ञापन ते तीव्र. चढशील तर खबरदार, साई मुखीची आज्ञा प्रखर, जागीच विषसंचार स्थिर, रोधिला प्रचार पुढील.